मित्रांनो, नवीन विद्युत सहाय्यक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामावर रुजू झाल्यावर सगळ्यात मोठे टेन्शन काय असतं ते म्हणजे वसुली. वसुली करताना आपल्याला अनोळखी गल्लीमध्ये ग्राहकाचं घर शोधावं लागतं. कधीकधी तर एकाच पत्त्यासाठी 2-2 तास वाया जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या खिशात मोबाईलमध्ये एक असा मॅप आहे जो तुम्हाला थेट ग्राहकाच्या दारापर्यंत घेऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे, जी वापरली तर तुम्हाला पुन्हा कधीच कोणाला पत्ता विचारावा लागणार नाही. त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. बऱ्याचदा काय होतं, आपण जुन्या तंत्रज्ञानाकडून पत्ता विचारतो. ते सांगतात त्या देवळापाशी जा, तिथे एक निळं घर आहे. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर समजते की तिथे तशी 5 घरं आहेत. यामुळे आपली चिडचिड होते आणि वसुलीचं टार्गेटही पूर्ण होत नाही. आता आपण ही समस्या कायमची कशी संपवायची ते पाहूया. सर्वात आधी तुमच्या फोनमधील इंटरनेट आणि लोकेशन चालू असल्याची खात्री करा. मॅप्स उघडल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला एक निळा गोल बिंदू दिसेल. तो म्हणजे तुमचे सध्याचे ठिकाण. आता नीट लक्ष द्या. तुम्ही जेव्हा ग्राहकाच्या मीटरपाशी उभे असता तेव्हा काय करायचे? मॅपवर उजव्या कोपऱ्यात खाली लोकेशन ॲडचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा. आता हिरव्या रंगाची पिन मॅपवर येईल. तिला ओढून आपल्या निळ्या बिंदूवर ठेवा आणि ओके करा. पण थांबा, ही फक्त पिन आहे. ती सेव्ह कशी करायची ते आपण पुढच्या स्टेपमध्ये बघू, कारण तिथेच खरी जादू आहे. बघितलं, इथे 99% लोक चूक करतात. आता तुम्ही मॅपवर असलेल्या त्या पिनवर क्लिक करा. तुम्हाला खाली एडिट करण्याचा पर्याय येईल. तिथे पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करा. आता इथे काय माहिती भरायची ते मी सांगतो. टायटल, यामध्ये ग्राहकाचा कन्झ्युमर नंबर टाका. डिस्क्रिप्शन, यामध्ये ग्राहकाचे पूर्ण नाव, मीटर नंबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक राहत असलेल्या एरियाचे नाव टाका. आयकॉन आणि कलर, तुम्हाला जो आयकॉन आवडेल तो निवडा. मला जेनेरिक सर्कल आवडतो. त्यानंतर तुमच्या आवडीचा रंग निवडा. मला केशरी रंग आवडतो, जेणेकरून तो मॅपवर उठून दिसेल. फोन नंबर, इथे ग्राहकाचा फोन नंबर टाका. त्यामुळे ग्राहक घरी नसल्यास तुम्ही त्याला थेट तिथूनच कॉल करू शकता. फोटो, इथे कॅमेऱ्याच्या ऑप्शनवर क्लिक करून ग्राहकाच्या घराचा फोटो काढून ठेवा. भविष्यात जेव्हा तुम्ही पुन्हा याल तेव्हा फोटो पाहून घर ओळखणे सोपे जाईल. खाली दिलेले कोऑर्डिनेट आणि डेट टाईम तसेच राहू द्या. आता वरती जाऊन सेव्ह बटनावर क्लिक करा. ही माहिती सेव्ह करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सर्व ग्राहकाचे लोकेशन टाकाल तेव्हा तुमचा मॅप पूर्ण भरलेला दिसेल. जर एखाद्या थकबाकीदाराचे नाव यादीत आले तर त्याला शोधण्यासाठी मॅपवर वरच्या बाजूला असलेल्या सर्च किंवा पायऱ्यासारख्या दिसणाऱ्या लाईनवर क्लिक करा. आता तिथे ग्राहकाचा नंबर, शेवटचे 4 अंक टाकले तरी चालेल किंवा नाव टाका. लगेच त्याचे लोकेशन तुमच्या समोर येईल. त्यावर क्लिक करून डायरेक्शन बटन दाबा. मॅप तुम्हाला रॉकेटसारखा थेट त्या घरापर्यंत नेईल. टिप, नेहमी सॅटेलाईट मॅप मोड वापरा, जेणेकरून खुणा स्पष्ट दिसतील. आता समजा तुमच्या जागी दुसरा एखादा नवीन कर्मचारी आला तर त्याला तुम्ही मदत कशी कराल? तुम्ही तुमची ही संपूर्ण लिस्ट त्याला एका क्लिकवर व्हॉट्सअप करू शकता. शेअर करण्यासाठी शेअर बटनावर जा. सिलेक्ट फोल्डर करा. KML फाईल निवडा आणि व्हॉट्सअपवर पाठवून द्या. तर मित्रांनो, ही होती ती गुप्त पद्धत. जर तुम्हाला वाटतं की या माहितीमुळे तुमचं काम सोपं होईल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व महावितरणच्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.